रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1374 पासून चालू करत आहोत. उलंगिली लाज तेने साधी येले काज, सुखी नाचो पैल तिरे गेला भवाचे सागरी, नामाची सागडी सुखे बांधली आवडी, तुका म्हणे लोका उरली वाचा मारी हका. हरिभजनाची लाज ओलांडली म्हणून आमचे कार्य साधले, भवसागराच्या पैल तीरावर जाऊन सुखाने नाचू लागलो. हरिनामाची सांगड आम्ही प्रेमाने सुखाने घातली आहे. तुकोबाराय म्हणतात, माझी वाणी लोकांना हरिनाम घ्या असे सांगण्यासाठी, हाका मारण्यासाठी शिल्लक राहिली आहे. बैसलो शेदारी धरणे कोंडोनी भिकारी, आता कोटे हलोनी दिवरी बरी, सापडली संधी किती वेर झारा मागे गातली आगरा, माझे मज नारायण देता का रे नये मना, भांडावे ते किती बहु सोशिली फजिती, तुका म्हणे नाही लाज तुझे अंगी काही. आम्ही भिकारी बनून तुला घरात कोणून तुझ्या दारात धरणे धरून बसलो आहे. तुला आता काही आम्ही कोठेही हलू देणार नाही. आम्हाला चांगली संधी मिळाली आहे. या अगोदर आम्ही तुझ्या दारी किती जरा घातल्या हे नारायणा, माझेच देणे मला द्यायचे आहे. याबद्दल तुझ्या मनात शंका वाटते. तुझ्याशी किती भांडावे, अनेक वेळा मी जन्म मृत्यूची फजिती सोसली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुला जराही लाज म्हणून नाही. झालो द्वारपाळ तुझे राखिले सकळ, नाही लागू दिले अंगाड ठाकिलो मी जगा, करोनी आणि ती दिल्याप्रमाणे चालती, अतिदंड काठी उभा जीवाची यासाठी, बळबुद्धियुक्त तुझ दिल्या सर्व शक्ती, तुका म्हणे खरा आता येईल घेईल मुशारा. मी तुझ्या धन दौलतीचे द्वारपाल बनून रक्षण केले. जगात उभे राहून मी तुझे अस्तित्व साऱ्यांना दाखविले. जगाला दाखवून दिलेल्या नीती नियमानुसार जग चालत आहे. हातात दंड काठी घेऊन मी जीवाची पर्वा न करता तुझ्यासाठी उभा आहे. शक्ती बुद्धी युक्ती अशा सर्व बाबी मी तुला दिल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रामाणिक सेवेसाठी मी तुझ्याकडून चांगले इनाम घेणार आहे. फळाची तो पोटे गळे वियोगे ही बेटे, करावे चिंतन सारा तेची आठवण, चित्ता ग्वाही उपचारे चाड नाही, तुका म्हणे देवा पावे अंतरीची सेवा. तुझ्या वियोगात खऱ्या फळाचा लाभ होतो, कारण वियोगात चिंतन घडते. सर्व साधनाचे सार म्हणजे तुझे चिंतन ते सतत घडावे. त्यासाठी आपले मनच आपल्याला ग्वाही देते. त्यास बाह्योपचाराची आवश्यकता नसते. तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरणपूर्वक केलेली सेवा देवाला पावते. दुर्बळाचे कोण एके घालून या मन, राहिले कारण तया वाचून काय ते, कळवाले अनुभवे पांडुरंग माझ्या जीवेन, सांगता ठावे पडे चर्या देखुनी, काम क्रोध माझी देह भेद गेले नाही, होते तेथे काही तुझ कृपा करिता, येतो नवे उचित अनुपेक्षावे शरणागत, तुका म्हणे रीत तुमची आम्हा न कळे. गरीब लोकांच्या अडचणी मनापासून कोण ऐकतो, श्रीमंताचे त्या वाचून काय अडले आहे. पांडुरंगा, मला अनुभवानेच ते कळून आले आहे. तुझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून ते मला समजले. माझ्या शरीरातील काम क्रोध भेदाभेद नाहीसे झालेले नाही, तर तू कृपा करून काय होणार. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या शरणागताची उपेक्षा करणे बरे नाही. तुमच्या वागण्याची रीतच मला समजली नाही. आम्ही भाव जाणू देवान कळती तुझ्या भावा, गणिकेचे कुडावा पतन न्यावा दशरथा, तरी म्या काय करावे कोण्या रीती तुझ पावेन, संगता ठावे तुझ विन न पडे, दोन्ही फाकलिया वाटा गोवे केले घटापटा, नवे धीर पाटा अडराने भरते, तुका म्हणे माझे डोळे तुझे देखती, चाळी आता येणे वेळे चरण जीवेन सोडी. देवा, तुझ्या मनातील भाव आम्ही जाणतो. सारे आयुष्य दुराचारात घालविलेल्या वेश्येला तुम्ही उद्धरलेत आणि स्वतःचा जन्मदाता दशरथ राम राम म्हणत मेला. या त्याच्या दुष्ट अवहेलनेचे कोण कारण होते. अशा वेळी आम्ही काय करावे, तुझ्या प्राप्तीसाठी कोणता मार्ग अनुसरावा हे तुम्ही सांगितल्याशिवाय समजणार नाही. कर्ममार्गात विधी आणि निषेध या दोन वाटा फुटलेल्या आहेत. घटाकाश पट याच्या तर्क विषयात चर्चाने विचाराचा गुंता झाला आहे. त्यामुळे लोकांचे धैर्य खसते व ते रानोमाळ फिरतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे चाळे मला दिसतात. आता यावेळी जीव गेला तरी तुझे पाय मी सोडणार नाही. वेरदारी झाला शिन बहु केले,
वेरजारा झालाशी न भाऊ केले के दक्षिण भांडणाशी दिन आजी येथे फावला आता काय भीड भाड धरून या लोकाचार बुडवणी व्यवहार सरोवरी करावी आले बहुताच्या मना कारे नवो शिशाना मुळीच्या वचन आम्ही जागो आपुल्या तुका म्हणे चौघामध्ये तुझ नेले होते अधी आता नाही मध्ये तुरी काही राहिली देवा तुझ्या दारी एरदारा घालून शिनलो आहे खूप शीन झालो आहे आज तू भेटल्यामुळे भांडण करायला दिवसच सापडलाय लोकाचाराची भीड कशाला धरायची आता सर्व मर्यादा सोडून तुझ्याशी बरोबरी करावी असे वाटते बऱ्याच संतांच्या मनात असे आले देवा तू वेळी शहाणा का होत नाहीस आम्ही आमच्या वचनाला जागलो पण तू मात्र तुझे वचन विसरलायस तुकाराम महाराज म्हणतात आम्ही यापूर्वी तुला 4 संतांमध्ये नेले होते आता काहीच उरलेले नाही कल्पतरू खाले फळे ती मागितले ते बैसलाचा भाव विचारून बोली ठाव द्यावे हे उत्तर येतो प्रीतीचा तो फेर तुका मने मनी आपुल्याची लाभानी कल्पवृक्ष खाली बसून जी इच्छा करावी ते फळ मिळते ते बसल्यावर तो कल्पवृक्ष आहे लक्षात ठेवूनच बोलावे आपण जे मागावे त्या इच्छा कल्पवृक्षाला क्रमवार पोचतात तुकाराम महाराज म्हणतात कल्पवृक्षाखाली बसल्यावरही लाभ आणि आपापल्या इच्छेप्रमाणे होतात रंगलिया रंग पालटन जरी खेवले अंतरी पालटेन सावळे निखळ कृष्ण नाम ठसे अंग सवे कैसे शोभा देती पवित्र झाले तर नलिपे विटाळा नेदी बैसो मळा आडवरी तुका म्हणे काळे काळे ते केले तोंड प्रकाश भंड देखून या श्री हरिचिंतनात चित्त रंगले की ती पालटत नाही चिंतनात बिंबलेले रूप हालत नाही निखळ शुद्ध अशा श्रीकृष्णाच्या नामाचा ठसा मनात उमटला की अंग कांती शोभिवंत होते कृष्णाच्या अंगसंगाने जे शुद्ध झाले ते पुन्हा विटाळत नाही कोणत्याही प्रकारच्या मळाचे त्यावर लेपन होत नाही तुकाराम महाराज म्हणतात अंतकरणातील कृष्ण रूपाच्या दिव्य प्रकाशाला पाहून काळाने आपले तोंड काळे केले जगा काळ खाये आम्ही माता दिले पाये नाचो ते उभा राये जाता व्यंग करी साये हरीच्या गुणे झाला होता खातचे भुकेला तुका म्हणे हळू झाला कडत शीतळू का साऱ्या जगात खातो पण आम्ही त्याच्या डोक्यावर पाय दिला आहे हरिकीर्तन करून ज्या जागी आम्ही नर्तन करतो तेथे तो काळ आमच्या मदतीसाठी हात जोडून उभा असतो साऱ्या जगाला खात सुटलेला असा तो भुकेला काळ आमच्या हरिगुण वर्णन ऐकून समाधान पावला तुकोब म्हणतात अग्नीसारखा धाक असलेला हा काळ आमच्या बाबतीत शीतल झाला आहे ब्रह्मरस घे काढा जेने पिढा वारील पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवी भवरोगायशे जाण अनेके काय शुल्लके तुका म्हणे नवे बाधा अनेक कदा भूताची साधक तू ब्रह्मरसाचा काढा घे म्हणजे तुझी जन्म मृत्यूची पीडा नाहीशी होईल वाचेने विठोबाचे नाम घे इतर काही न बोलण्याचे न सेवन करण्याचे पथ्य पाळ त्यामुळे जन्म मरणाच्या यातनासह भवरोगही नाहीसा होतो तेथे इतर लहान मोठ्या रोगाची काय किंमत तुकाराम महाराज म्हणतात हे अवयी औषध घेतल्याने भूताची बाधा कधीही होणार नाही अंगे अनुभव झाला मज संत चरण रजनाचा सुखी झालो या शेवने दुःख येणे यावरी निर्मल्याचे तुळशी दळ विष्णू जळ चरणीचे तुका म्हणे भावसार करुणी फार मिश्रित संत चरण रजाचे महत्व मी अनुभवले आहे त्याच्या सेवनात मी सुखी झालो दुःख कसे असते ते मी जाणत नाही विष्णू चरणावरील तुळशी पात्र आणि तीर्थ त्याच्या सेवनाची महती मला समजली आहे तुकोबराय म्हणतात माझ्या अंतकरणातील भक्तिभाव मी संत चरण रज तुळशी पत्र व तीर्थ यात मिसळलं व त्याचे सेवन केले वैद्यक पंढरराव अंतर्भाव तो जाणे रोगा ऐशा द्यावावल्ली जाणे झाली बाधा ते नेदी रुकावे तो मोल पाहे बोल प्रीतीचे तुका म्हणे दयावंत सदा चिंता दिनाची या जगामध्ये पंढरीनाथ हा एकमेव वैद्य आहे सर्वांचा अंतर्भाव तो जाणतो कोणाला कोणत्या रोगाची बाधा झाली हे जाणून तो त्यानुसार वनस्पतीची औषध योजना करतो
त्या औषधाचे एका पैशाचे मोल तो मागत नाही, फक्त आपल्या विषयीच्या प्रेमाची तो अपेक्षा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्या दयावंताला फक्त आपल्या दीनदुबळ्या भक्ताची चिंता असते. करिता कोणाचे काज नाईलाज देवाशी, बरे करावे ते काम धरिले नाम दीनबंधू. करुणिया रानुक पाये बलत्या साय व्हावया, बोले तैशी करणी करे तुका म्हणे एक हरी. कोणत्याही भक्ताचे कसलेही काम करण्यात देवाला कमीपणा वाटत नाही. भक्ताची हित करणे हेच त्याचे काम, म्हणून त्याने दीनबंधू ही उपाधी धारण केली आहे. संकट काळात त्याची आठवण काढली की लगेच तो मदतीसाठी तत्पर असतो. ते आपल्याला संकट मुक्त करतो. तुकाराम महाराज म्हणतात, बोलल्याप्रमाणे वागणारा असा फक्त हरीच आहे. उभे चंद्रभागे तिरे कट धरोनिया करे, पाऊले गोजिरे विटेवरी शोभती. त्याचा छंद माझ्या जीवा, काय वाचा मने हेवा. संचिताचा ठेवा जोडी हती लागली, रूप डोळिया नावडे कीर्ते श्रवणी पवाडे. मस्तक नावडे उठो पायावरुणी, तुका म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम. हरिभव श्रम उच्चारिता वाचिनी. चंद्रभागेच्या तीरावर हात कमरेवर ठेवून तो उभा आहे, त्याची सुंदर नाजूक पावले विटेवर शोभत आहेस. माझ्या जीवाला कायावाच्या मनाने त्याचा छंद लागला आहे. दैवयोगानेच हा लाभ झाला. हा लाभ मला झाला. डोळ्यांना त्याचे रूप पाहायला आवडते, त्याच्या कीर्तनाचे पवाडे कानांना ऐकायला आवडतात. त्याच्या पायावरून मस्तक उठावेसे वाटत नाही. तुको म्हणतात, ज्या हरिनामाचे काम क्रोध नष्ट होतात, ज्या हरिनामाने काम क्रोध नष्ट होतात, त्याच्या चिंतनाने प्रपंचातील श्रम नाहीसे होतात. आम्ही आम्हाची भांडवल म्हणो विठ्ठल विठ्ठल, सुखे तरो भव नदी संगे वैष्णवाची मांदी. बाकराचे वान सांडो हे जेऊ जेवण, न लगे वारंवार तुका म्हणे वेरदार. विठ्ठल विठ्ठल म्हणणे हेच आमचे भांडवल आहे. ते नाम आम्ही वैष्णवाच्या मांदी आळीत बसून घेऊ व सुखाने भव नदी तरुण जाऊ. त्याशिवाय मिष्टान्नाचे सेवन न करता विठ्ठल नामाचेच भोजन करू. तुकोबराय म्हणतात, असंख्य जन्म मृत्यूचे फेरे वारंवार घालवायची वेळ येऊ नये. आता माझ्या भाव अंतराय नको देवा, आले भावा ते करिता तुझे नाम उच्चारिता. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, तुका म्हणे वाटे नको फुटे देऊ फाटे. देवा, तुझ्याविषयी माझ्या मनात जो भाव आहे त्याला अंतर देऊ नकोस. माझ्या वाटेला तुमचे चिंतन करणे आले आहे, ते मी करीत आहे. माझे मन तेथे दृढ राहील असे करा. तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गात तर्क वितर्काचे फाटे फुटू देऊ नका. काय देवपाशी उने हिंडे दारोदारी सुने, काय अक्षराची अटी एक एक वडीत साठी. निंदी कोणास्तवी चिंता तूर सदा जीवी, तुका म्हणे भांड जळो जळो त्याचे तोंड. देवाचे भजन प्रार्थना करण्याचे सोडून लोक पोटासाठी कुत्र्यासारखे दारोदार हिंडतात. त्यांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी भगवंताजवळ काही कमी आहे का? एक दमडी मिळविण्यासाठी तो किती शब्द पाठांतर विद्या संपन्नतेसाठी आटापिटा करतो. पैशासाठी कोणाची निंदा तर कोणाची स्तुती करतो. पैसा मिळविण्याचीच तर सदोदित चिंता करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मूर्ख लोकांचे तोंड जळून जाऊ. मागणे ते मागो देवा, करो भक्ती त्याची सेवा. काय उने तयापाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी. काया वाचा मन करो देवा देह अर्पण. तुका म्हणे विश्वंभरा ज्याच्याने ते चरचर. आम्हाला काय मागावेसे वाटले तर आम्ही ते भगवंताकडे मागू, त्याचीच भक्ती करू, सेवा करू. भगवंताकडे कशाची काय कमी आहे? रिद्धी सिद्धी त्यांच्या दाशी आहे. आम्ही काया वाचा मन देवाला अर्पण करू. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने ही चराचर सृष्टी निर्माण केली त्या विश्वंभराला काय कमी आहे? चित्ती नाही यास त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताचे घरी कामन सांगता करी. अनाथाचा बंधू असे अंगी हा संबंधू. तुका म्हणे बावे दिवा सत्ता राबवावे. ज्याच्या मनात भगवंता खेरीज इतर कशाचीच आस नाही, त्याला त्याचा पांडुरंग दास होतो. भक्ताच्या घरी न सांगता सारी कामे करत राहतो. अनाथाचा बंधू असा आपला संबंध त्याच्याशी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भावभक्तीच्या बळावर देवावर सत्ता गाजवावी. भावभक्तीच्या बळावर देवावर सत्ता गाजवावी. कर्कसंगती दुःख उदंड फजिती. नाही ना परलोक मजूर दिशे दैशे रंक.
वचन शेटावरी त्याचे ठेवून धिक्कारी तुका म्हणे पायी बेडी पडिले कुरपाळू कुराडे. संसारात कर्कश स्त्रीची संगत मिळाली तर खूप फजिती होते, दुःख वाट्याला येते. त्याला इहलोकी व परलोकीचे सुख मिळत नाही. दारिद्र्य असा तो मजूर दिसतो. त्याचे बोलणे त्याची पत्नी शापासारखे मानते आणि त्याची अवहेलना करते. तुकाराम महाराज म्हणतात, अशी पत्नी म्हणजे त्याच्या पायातील बेडी किंवा कपाळावर पडलेली कुऱ्हाड समजावी. बीज पेरे पेरी शेती मग गाडेवरी वाती, वाया गेले ऐशे दिशे लाभ त्याच्या अंगी वशे. पाल्याची जतन तरी प्रत्यय येती कन, तुका म्हणे आळा उदक देता लावे फळा. शेतात सुरुवातीला थोडेसे बीज पेरले जाते आणि त्याचे भरघोस पीक आल्यानंतर मात्र ते धान्य गाड्यामधून वाहून नेले जाते. पेरल्यावर बी वाया गेल्यासारखे वाटते, परंतु पेरल्यामुळेच खरा लाभ होत असतो. पाल्याचे प्रथम जतन करावे म्हणजे फळ प्रत्ययस येते. अर्थातच त्यातून कंशे बाहेर येतात. तुकाराम महाराज म्हणतात, झाडाच्या आळ्याला पाणी दिल्यानंतरच फळाचा लाभ होतो. जाणावे ते सार नाही तरी दगा फार, डोळे दाखलिया रवी ऐसा नाही होय जीवी. बहु थोड्या आड निवडिता लाभे जाड, तुका म्हणे खरे नेले अतिचे अंधारे. यातील मुख्य मतितार्थ जाणून घ्यावा, नाही तर दगा होण्याची शक्यता असते. सूर्य आकाशात प्रकाश असताना आपण जर डोळे झाकून घेतले तर तो आपल्या आसून नसल्यासारखेच वाटते. आपल्या अल्पशा ज्ञानापुढे अति गडद असे अज्ञान आडवे येते आणि सत्याचे दर्शन आपल्याला होत नाही. ते अज्ञान दूर होता सत्याचे दर्शन होते. तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरणात असलेले ब्रह्मरूप सत्य अज्ञानाने नष्ट होते. मुळी नेणपण झाला तरी अभिमान, वाया जावे हेचे खरे केले नेण्याची प्रकारे. अरानुक नाही कधी झाली तरी भेदबुद्धी, अंतरली नाव तुका म्हणेन लगे ठाव. आत्मस्वरूपाविषयी अज्ञान असल्यामुळे देहाभिमान निर्माण होतो. या प्रकारामुळे सर्व ज्ञान वाया जाते, हे खरेच आहे. भेदबुद्धी निर्माण झाली की विश्रांती मिळत नाही. तुकोबाराय म्हणतात, नदीच्या पैलतीला जाण्यासाठी नाव मिळाली नाही तर तेथे पोहणे शक्य नाही. सवसारासा ते आले हो ऐका, तुटीचे ते नका केने बरू. लाभाचा हा काळ अवघे विचारा, पारखिते खरा सायके येथे. शृंगारिले दिशे न कळे अंतर, गोविल पदर उगविना. तुका म्हणे कोठे गुंपता विसारे, हाताची खरे हाती घ्यावे. प्रपंचाच्या बाजारात असलेल्या साधकांनो ऐका, या बाजारात तोटा येणारा माल भरू नका. या जीवनात लाभ होण्याची संधी आहे हे ध्यानात ठेवा. त्यासाठी संत सज्जनाचे मार्गदर्शन घ्या. वरवरचा दिखाऊपणा चांगला वाटतो, आतील भाग कसा हे कसे करणार, त्याची वर घडी फसवी असते. तसा माल घेताना जर वासनेचा पदर अडकला तर तो निघणे अवघड होते. तुकाराम महाराज म्हणतात, विसर देऊन माल गुंतवून ठेवणे खोटे आहे. हाती असलेला रोकडा माल हाच खरा असतो. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1398 वर थांबत आहोत.